देवाला नाकारून कधी कोणी मोठं होईलच असं नाही, परंतु देवाला मानून कधीच कोणी लहान झालेलं नाही. विवेक देवावर हसायचा, त्यांची थट्टा करायचा, मेहनतच सर्व काही असते यावर त्याचा ठाम विश्वास होता. नशीब, देव, आस्था असं काहीही नसतं, सतत बोलून दाखवायचा. कोणी प्रार्थना करताना दिसलं की हिनवायचा. कमकुवत लोकांनाच देवाचा आधार लागतो असं बोलून दाखवायचा. त्याचं आयुष्य खूप चांगलं चालू होतं. नोकरी, पैसा, गर्व सर्व काही होतं. पण अचानकच त्याच्या आयुष्यामध्ये एका मागोमाग एक चुकीचं घडत गेलं. नोकरी गेली, पैसा गेला, एका मागोमाग एक सगळी नाती संपली. जो तो अपमान करून जाऊ लागला. या सर्व परिस्थितीत तो पूर्णपणे कोसळला. रात्री एकटाच बसून रडत राहिला आणि पहिल्यांदाच त्याच्या तोंडून निघालं, जर खरंच देव असेल तर प्लीज मला वाचव, मी चुकलो. माझा अहंकार मला भारी पडला, मी तुझ्यासमोर नतमस्तक होतो, पण प्लीज माझी मदत कर. शेवटी निसर्ग प्रत्येक गोष्टीचं चोख उत्तर देत असतो. देव गरज असताना आठवत नाही, परंतु गरज पडली की सगळ्यात आधी तोच आठवतो. ही सर्व परिस्थिती हाताळल्यानंतर तो बदलू लागला. त्याच्यामधला गर्व गळून पडला. त्याच्यामध्ये नम्रता आली आणि हळूहळू या सर्व परिस्थितीतून त्याने स्वतःला बाहेर काढलं आणि स्वतःचं अस्तित्व पुन्हा नव्याने निर्माण केलं. यावेळेस त्याला एक गोष्ट नक्की कळली की माणूस मेहनत करत असतो, पण त्याला दिशा देण्याचं काम हे निसर्गच करत असतो आणि निसर्ग सतत त्याचा पाठलाग करत असतो. खरं आहे, आपण सगळ्यात श्रेष्ठ आहोत ही भावना चांगल्या चांगल्यांना पाणी पाजते. आयुष्य नेहमी शिकवत असतं आणि उशिरा का होईना सगळ्यांना पश्चाताप करायला भाग पाडतं. त्यामुळे देवरूपी या निसर्गाचा सन्मान करा आणि जे मिळालं आहे त्यासाठी सतत विनम्र राहा.